काही दिवसापूर्वी आपण बघितलं असाल, सन्मान्य आदित्य साहेब युवासेना प्रमुख हे चाकणच्या दौऱ्यावरती तिथल्या MIDC मध्ये झालेल्या दुरवस्था पाहण्यासाठी म्हणून गेले. त्याच वेळेस ते हिंजवडीला पण गेले. आणि काही दिवसापूर्वी या महाराष्ट्र टाइम्स या पेपरमध्ये एक आपल्या पण लोटे MIDC संदर्भातली बातमी आली होती. आणि म्हणून ती बातमी वाचल्यानंतर आदित्य साहेबांचा मला फोन आला आणि मला म्हटले, मला ही परिस्थिती स्वतः नजरेखालनं घालायची आहे. ते म्हणून इथं जी काही दुरावस्था झाली आहे, रस्त्यांची, पाण्याची जी काही भीषण टंचाई आपल्याला मे महिन्यामध्ये जाणवली, 35 वर्षामध्ये पहिल्यांदा 15 दिवस कारखाने 15-20 दिवस बंद राहिले, आजपर्यंत असं कधी घडलं नव्हतं. त्या सगळ्या मी माहिती ज्यावेळेस त्यांना दिली त्यावेळेस म्हटलं की मी येतोय आणि म्हणून ह्या सगळ्याची पाहणी करण्यासाठी, उद्योजकांच्या काय अडचणी आहेत त्या जाणून घेण्यासाठी सन्मान्य आदित्य साहेबांच्या ठिकाणी येतो. सन्मान्य आदित्य साहेबांचं सर्व आम्ही शिवसैनिक गुंडे फाट्यावरती आम्ही स्वागत करू. त्यानंतर ते रस्त्याची पाहणी करतील. तिथनं उद्योग भवनमध्ये उद्योजकांशी, जिल्हा असोसिएशन असेल, इंडस्ट्रियल असोसिएशन असेल, त्यांच्याशी ते सविस्तर चर्चा करतील. आणि ती चर्चा केल्यानंतर त्या ठिकाणी ते वरती हॉलमध्ये ग्रामस्थांशी चर्चा करतील आणि मग प्रेस कॉन्फरन्स होईल. 6 नोव्हेंबर 2025ला जिथं माझी एक साईट चालू होती, मी एक सिव्हिल इंजिनियर आहे आणि सिव्हिल इंजिनियर म्हणून मी सिव्हिलची कामं गव्हर्नमेंटचीही करतो आणि मी माझी कामं प्रायव्हेट इंडस्ट्रीज असतील किंवा प्रायव्हेट स्वतःचं कन्स्ट्रक्शन ह्याचीही करतो आणि मी स्वतः त्या ठिकाणी करतो. मी काय इतरांसारखा ती कामं घेऊन, टक्केवारी घेऊन ती कामं मी कोणाला विकत नाही, कारण माझी स्वतःची मशिनरी वगैरे सगळी मी आज उभी केली आणि मी त्याच्यामध्ये शिक्षण घेतले. आठवून बघा, 6 नोव्हेंबरला एक असाच इथं लोटे MIDC मध्ये प्रकार घडला आणि माझ्याबद्दलची एक बातमी उठली की त्या ठिकाणी मी दमदाटी केली, अरेरावी केली. हा तोच प्रकार होता. स्थानिक पुढाऱ्यांच्या नावावरती इथले काही लोक खंडणी गोळा करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी माझ्यासारख्या, मी एका पक्षाचा जिल्हा प्रमुख राहिलेलो, माझी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि इथल्या आमदारांचा मी मुलगा, माझ्यासारख्या माणसाकडे पण ही लोक जर खंडणी मागायला येत असतील तर हे बिचारे उद्योजक बरेचसे बाहेरनं आलेले आहेत, इथं आपला व्यवसाय करतायत, आपलं सहित इथं अनेकांचं, शेकडो लोकांचं ते पोट भरण्याचं काम करतात. त्यांना हे त्रास देत असतील तर माझ्यासारखा माणूस ठीक आहे, हो लढेल. हे बिचारे कुठं लढणार आहेत, कुठून लढणार आहेत? आणि त्यामुळे तुम्ही जे म्हटलात ते खरं आहे. काही लोक इथले सत्तेचा वापर करून आमदारांचं नाही, परंतु मंत्र्यांची नावं घेऊन, आमदार आमचेच आहेत, त्यांचं कोण नाव घेणार नाही, कारण आमच्या लोकांना माहिती आहे साहेब आमचे ह्या असल्या गोष्टीला पाठीशी घालणार नाहीत. मंत्र्यांचं नाव घेऊन, अन्य कुठल्या पुढाऱ्यांचं नाव घेऊन त्या ठिकाणी हे खंडणी गोळा करतात. हे काय आता काही लपून राहिलेलं नाही आणि त्यामुळे त्यांनी सांगितलेली व्यथा ही खरीच आहे. परंतु त्या दिवसानंतर थोडासा कुठेतरी ह्या गोष्टीला आळा बसलाय एवढं नक्की. पण मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की हे प्रकार थांबले पाहिजेत. उद्या जर का हे रोजगार इथनं जर गेले तर स्थानिकांच्या, हे उद्योग जर का इथनं गेले तर स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल. आज इथं यांच्या माध्यमातून आपण अनेकांची पोटं भरतो. ते खंडणी बाददारांनी किंवा खंडणी वसूल करणारे जे कोणी स्थानिक आहेत त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. बघा, आदित्य साहेब पर्यावरण मंत्री राहिलेले आहेत. दावोसमध्ये पण ज्यावेळेस उद्योग आणायचे, तिथं दावोसमध्ये परिषद होते, त्यावेळेस जेव्हा ते गेले त्यावेळेस त्यांनी तिथं केलेले प्रभावी भाषण आपण सर्वांनी बघितलं असेल. त्यांच्या माध्यमातून आलेले असंख्य हे व्यवसाय, उद्योग हे पण आपल्या माहितीत आहेत. आणि म्हणून आदित्य साहेब कायम ह्या गोष्टींच्या पाठीशी उभे राहतात, पर्यावरणाच्या पाठीशी उभे राहतात. त्यांना पर्यावरणपूरक गोष्टी करायला आवडतात आणि त्यामुळे या उद्योग धंद्यांच्या पाठीशी निश्चितपणाने आदित्य साहेब उभे राहतील, हा आमच्यासारख्या शिवसैनिकांमध्ये विश्वास आहे.